तक्का संघ पाहायला मिळतो. चांगली मॅच होली, यात काही शंका नाही आहे. कल्पेश आलाय गोलंदाजीसाठी, समोर रोशन आहे, नॉन स्ट्राईक वरती सचिन आहे. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा आम्ही देतोय. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार होत आहेत. पहिलाच बॉल सोहम यांच्यासाठी, ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेला. मागणी केली होती पंचांकडे का नो बॉल, परंतु पंचांनी इंटरेस्ट नाहीये. पहिला बॉल डॉट आला, निर्धाव चेंडू आला, पहिला बॉल डॉट. गोलंदाज पुन्हा एकदा होतील तयार. गोलंदाजाने मात्र खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, एक रन कंप्लीट झाली आहे. जोरदार अपील जरूर केली, परंतु पंचांनी सांगितलंय थर्ड अंपायर ओके तर पाहावं लागेल पोहोचलाय की नाही. चला बॅटर सेफ आहे, एक धाव कंप्लीट केली जाणार आहे. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागल्यात 1. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला, 1 धाव धावफलकावरती लागल्या. पहिला बॉल डॉट आले ना काय रे झोपली कर दखने चल मागू चल काय मागव मंगन बसून सांगते तू कवलाच नाही आता काय मागवणे हाणायला गेलोस तू ना. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर कट केलाय, बॉल बॉन्डलाईनच्या बाहेर. सचिनच्या बॅटमधनं हा चौकार पाहायला मिळतोय. रायट उल्वे आणि त्याचबरोबर आपण पाहतोय त्यांच्या समवेत सागर पॅकर्स तक्का पनवेल वरून हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. आज उपस्थित झालाय. हे दोन्ही संघ जे आहेत ते नवी मुंबईचे बाहेरचे संघ आहेत आणि आज नवी मुंबईमध्ये एकत्रित खेळतात शिरोण्याच्या मैदानावरती. आणि ते व्यासपीठ तयार करून दिलाय स्वयंभू गणोबा ग्रुप या मित्र मंडळाने. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा लाजवाब फटका स्वीप करत असताना हा बॉल बाउंड लाईनच्या बाहेर पाठवलाय. 4 धावा आणखीन मिळाल्यात रायट उल्वे टीमला. टीमची धावसंख्या धावफलकावरती 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉलचा खेळ झालाय आणि 9 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीसाठी कल्पेश पाहायला मिळतोय. कल्पेशच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र खूप चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बॅटर्समध्ये, सोहम आणि सचिन या दोन्ही बॅटर्स मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे, ज्या गोलंदाजाने मात्र भरपूर धावा खाल्लेल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट केला, आणखीन एक बॉल बाउंड लाईनच्या बाहेर चालला. बॅक टू बॅक दुसरा आहे. 2 लगातारचे चौकार आणि 3 चौकार टोटल या ओव्हरमध्ये लागले. टीमची धावसंख्या 13 धावा. चौकार 3 लागलेत, एक सिंगल रन, 13 धावा बिनगडीबाद सध्या आपण पाहतोय. गोलंदाज कल्पेश थोडासा महागडा पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होता. पुन्हा एकदा शेवटचा बॉल आहे. यावेळेस जर पाहिला तर पुन्हा एकदा फटका चांगला आहे, लाजवाब फटका आहे. बॉल आणखीन एक बाउंड लाईनच्या बाहेर पाठवलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल 17 लागल्यात. भरपूर धुलाई झाली या ओव्हरमध्ये कल्पेशची. 4 चौकार लगातारचे ठोकलेत आणि त्याच्यानंतर मात्र इथून कमबॅक करायची गरज आहे. बालू आलेत सेकंड ओव्हरमध्ये, समोर सोहम आहेत. पुढे सरसावत पुन्हा एकदा चांगला फटका खेळलेत, बॉल अडवला गेलाय, तोपर्यंत एक सिंगल रन. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल धावा लागलेत 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. त्यावेळेस पुढे सरसावत पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस फिल्डिंग करत असताना आणखीन एक बॉल बाउंड्रीच्या बाहेर चाललाय
आणि तक्का संघ थोडासा टेन्शन मध्ये पाहायला मिळतोय. तक्का संघ थोडासा मात्र नाराज आपल्याला पाहायला जरूर मिळतोय. विशाल यांच्याकडे त्याची चूक झाली आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या 22 धावा 22. 5 बॉल मध्ये 5 चौकार ठोकलेत सचिनने. विक्रम होईल का या स्पर्धेमध्ये? 6 बॉल मध्ये 6 चौकार ठोकण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलला पकडतोय तोपर्यंत फक्त एक सिंगल रन. टीमची धावसंख्या 23 23 धावा. तेवीस धावा दाफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न आणि विकेट इथे मिळाले रनआउटच्या स्वरूपामध्ये. फलंदाज क्रमांक पहिला राया उल्वे टीमला पहिला धक्का लागलाय. सोहम मैदानाच्या बाहेर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय. आणि राया उल्वे आम्ही विनंती करतोय, भरपूर मोठी स्पर्धा आहे, तर मैदानाच्या आतमध्ये बॅटर ज्यावेळी जाईल ना तर बॅट घेऊन जा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल तुम्हाला. कारण की स्पर्धा जी आहे ना ती आमची खूप चांगली आणि प्रत्येक प्रेक्षकाला ही स्पर्धा यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही दाखवतोय. तर प्लीज विनंती करतोय का ज्यावेळेस बॅटर आतमध्ये जाईल त्यावेळेस बॅट घेऊन तुम्ही आतमध्ये जा प्लीज. 23 धावा दाफलकावर. यावेळेस पुन्हा एकदा रिवर्स फटका स्विच हिट लगवण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉल आलाय. 23 धावा दाफलकावरती. एक गडी बाद. 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. बालूनी या ओव्हरमध्ये कमालीची गोलंदाजी केली, ज्यामध्ये फक्त 5 बॉलमध्ये फक्त 6 धावा खर्च केल्यात. आणि इम्पॉर्टंट म्हणजे सचिन सारख्या फलंदाजाला अजूनपर्यंत शांत ठेवलंय. 7 बॉलमध्ये तो 21 वरती सध्या खेळतोय सचिन. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत भरपूर वेगाने येत आहेत. फक्त एक सिंगल रन मिळणार आहे. टीमची धावसंख्या दाफलकावरती 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 वरती एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. राया उल्वे. चला तर गोलंदाजीसाठी अनिल आलाय. अनिल शेवटच्या ओव्हरमध्ये चला जास्त वेळ घेऊ नका. बॉलिंग करणारी टीम विनंती करतोय. सचिन समोर आहे. 8 बॉलमध्ये 22 वरती सध्या खेळतोय. पहिलाच बॉल कट केलाय आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. आणखीन एक बॉल सीमारेषा पारा. विशालाच्या मागे आता बॉल लागलाय आणि खऱ्या अर्थाने जे क्षेत्ररक्षक आहेत ना त्याच्यावर चिडलेले आहेत विशालवरती, कारण की तो बॉल पकडत नाहीये म्हणून. परंतु जे विकेट किपर आहेत त्यांचे कॅप्टन त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळतंय. का त्या खेळाडूला सध्या तुम्ही बोलताय, कारण की मॅच संपल्यानंतर जे काय बोलायचं ते बोलून घ्या. सध्या मैदानाच्या आतमध्ये अजून त्याला फिल्डिंग करायची आहे आणि अशा सिच्युएशनला फिल्डर अजून पॅनिक होतो. पुढे अजून त्याला गेम खेळायचा आहे. टीमची धावसंख्या 29. 29 धावा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत. आणखीन एक सिंगल रन. 30 धावा दाफलकावरती लागल्यात. 30 धावा दाफलकावरती लागल्यात. एक गडी बाद. 3 बॉलचा खेळ झाला. 2 बॉलचा खेळ झाला, माफ करा. 4 बॉलचा खेळ अजून पर्यंत शिल्लक असणारा. गोलंदाज तयार. यावेळेस पुढे सरसावत खेळलेत. गॅप मध्ये बॉल. याही वेळेस खूप चांगला फटका पाहायला मिळतो. आणखीन एक बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. आणखीन एक चौकार. टीमची धावसंख्या 34. 34 धावा.
विकेट किपर जरा वाटतंय जरा नीट. हा त्रास दिला विशालला भरपूर त्रास दिलाय त्यांच्या टीमने. यावेळेचा बॉल जर पुन्हा एकदा आणखीन एक बेस्ट बिल्डिंग झालेली आहे. तक्का संघ मैदानाच्या आतमध्ये काय करतंय काय घडतंय काहीच कळत नाहीये. सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावरती स्मित असते आणि आता विशाल तर सांगत असेल की मला काही बोलू नका. आता विशाल म्हणत असेल की आता माझ्यावरती तुम्ही नजरा ठेवू नका, बाकीचे फिल्डर्स काय करतात तेही एकदा पहा. 38 धावा दाफलकार लागल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळाला परंतु एक सिंगल रन मिळेल. 39 धावा, शेवटचा एक बॉल शिल्लक का, शेवटचा एक बॉल शिल्लक. यावेळेस पुढे सरसावत खेळत विकेट किपर असा एक खेळाडू त्याला बॉल मिळालाय आणि शेवटच्या क्षणी मात्र एक विकेट मिळाली. आता 3 ओव्हरमध्ये 40 धावा पूर्ण करायच्यात पनवेल टक्का या टीमला. कल्पेश 40 आहेत. कल्पेश 40 आहेत. 40 जाते फेल राहुल राठौड़ के सामने. राहुल राठौड़ उद्या टाइमच नाही बोलतोय बॉल दे. ए मी काय सांगताय आहे का ते वाजता बोलतो ना व्हॉइस ऑफ नवी मुंबई राहुल राठौड़ला बोललो. उद्या किती वाजता येशील? उद्या 8 वाजता 7:30 8 ला मुंबईचा प्रवास आहे ना उद्या. कुठे जायचंय? तिथे काय इथे चालली का तू? यांच्या वेळची करायला चालले? शाहवाडीला नाही घेतली माहिती. कोणची करायला चालले? शाहवाडीची कॅन्सल केली ना. कोणाची करायला चालले? मुंबईला. मुंबईला कुठे टर्फ मध्ये? टर्फ नाही. एवढं लांब जायचंच कशाला? नाईट घेतली तर नाईट घेतली तर एवढं लांब यांच्या अगोदर ती घेतलेली. आणि समजा मी नाही आलो तर उद्या मग काय करशील? येशील राहू तू, मला भरोसा आहे तुझ्यावर. अरे मग एवढं मला माहित आहे. तो दुसरीकडे जात पण नाही. कोण घेत पण नाही. कोण? मी ना मी बाहेर चाललोय होते जरा मला काम आहे म्हणून. भावा पहिली होली आहे ना लग्नाची, असं काय करतो बाळा? कॉल तर घेत पण मी बोल मला तरी रायगडला पाठवलं. कॉल असून नाही घेतो. त्या इच्छा काम पूर्ण वरती पुरं जातो. राहुल तू हिंदी चालू कर, तुला मी दुबईला नेत. तू हिंदी चालू कर. दुबईला नेल मला. तो कधी बसणार सांगते हिंदी चालू कर. मला हिंदी चालवायला मला येतच नाही. जो बोलेल बंजारी आहे हिंदी नाही बोलणार येणार. अरे बंजारी आहे, तुला हिंदी नाही येणार. आपण मराठी माणसांना अरे ते आता मराठी. चला पहिलाच बॉल आपण फक्त टॅप केला. फ्री मध्ये दुबई जायला बोललो. फ्री मध्ये याच्याबरोबर सगळे पोरांनी नेतो यो, कारण की त्याचं तिथं जास्त काम हिंदी पण हिंदी त्याला दाखव कशी करतोस तू. मग तो तिथं दाखवल का कॉमेंटेटर मला तो कधी बसला हिंदी कर. मला नाही जमणार. यावेळी जर पाहिला तर समोरच्या दिशेला खेळलेत आणखीन एक सिंगल रन. दोन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि 2 धावा सध्या दाफलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या दाफलकावरती 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 धावा दाफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. रोशन यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. फक्त एक सिंगल रन मिळेल. बालू आणि सागर ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये.
यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत जरूर येईल. नो नो बॉल आहे, चेक करायचा आहे. बाउंड्री आहे की नाही? बाउंड्री आहे ना, ओके. नो बॉल नो बॉल लाईनीचा नो बॉल बोल ना भाऊ मला फेअर डिलिव्हरी आहे आणि 4 धावा मिळतील. या षटक 4 बॉलचा खेळ झाला. टीमची धावसंख्या आठ धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉलचा खेळ झाला. शेवटचा एक बॉल शिल्लक. पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक बॉल सीमारेषा पार गेलाय. लगातार 2 बॉलवरती 2 चौका ठोकत असताना 12 धावा धावफलकावरती आल्यात. आता 12 मध्ये बनवायच्या आहेत 28 धावा. अरुण दादा अहिरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. अरुण दादा अहिरे, चला प्लीज विनंती करतोय. अक्षय आलाय गोलंदाजीसाठी. समोर बॅटिंग साठी आपण पाहतोय सागर यांना. अक्षय आला. रायट उल्वे संघ भरपूर वेळ घेतलाय, तुम्ही प्लीज विनंती करतोय. 12 धावा दाफलकावरती लागल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळेस पायावरती हा बॉल, एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्यात धावा 13. धावा दाफलकावर बिनगडीबाद सध्या आपल्याला स्थिती पाहायला मिळते. टीम पनवेल तक्का यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. 14 धावा दाफलकावरती लागल्यात. एक बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. चौदा धावा दाफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते अक्षय. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. उलट्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन मिळेल. टीमची धावसंख्या 15 धावा. टार्गेट मोठं आहे आणि मोठ्या फटक्यांपासून तुम्हाला इथून आता सुरुवात करावी लागणार आहे. इथून जर वेळ निघून गेली ना तर कदाचित पराभूत व्हावं लागेल. बॅटिंग करणारा संघ पनवेलचा हा तक्का संघ. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. अक्षय, चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांनी केली आहे. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल टाकला गेला. त्याच्यावरती आणखीन एक सिंगल आहे का नाही हे पाहावं लागणार आहे. तर पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत अजून पोहोचलेला नाही आहे. फेअर डिलिव्हरी आहे. ओके, सिंगल रन मिळणार आहे फक्त. एकच धाव मिळेल. जो शॉट पाहिला गेला क्षेत्ररक्षकाने त्याचं कौतुक करावं लागणार आहे. ब्ल्यू जर्सीमध्ये कदाचित जर्सीवरती इंडियाचं नाव लिहिलं. खूप वेगाने बॉल त्याने पकडला आणि त्या प्रकारे थ्रो केला.
3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला आणि टीमची धावसंख्या 16 धावा धाफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहेत. पुढे सरसावत खेळलेत. क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन फक्त मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा घेत असताना मात्र इथे बॅटर बाद झाल्यात. पहिला धक्का लागलाय टीम पनवेल तक्का या टीमला. सागर पॅकर पनवेल तक्का. सतरा धावा दाफलकावरती लागले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 17 धावा दाफलकावरती लागल्यात. कठीण आहे इथून समीकरण, कारण की 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये 23 धावसंख्येची गरज आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. विशाल आला ऑन स्ट्राईक वरती. सध्या तो पाहायला मिळतो. यावेळेस पुन्हा एकदा फसलाय मी तर म्हणेन. पहिल्यांदा गॅदर झालेला नाही विकेट किपरकडे बॉल. विकेट किपर आपण पाहतो. त्याच्यानंतर गोलंदाजाकडे बॉल गेला. एक फक्त पंच वाईट +1 2 धावा. टीमची धावसंख्या दाफलकावरती टोटल लागल्या धावा 19 धावा. यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा पळवून काढलेल्या आहेत. डेलिब्रेट आहे. पंचांनी सांगितलं डेलिब्रेट असणारा, तशी रन नसणारा, कारण की बॅटरने काही मुवमेंटच केलेली नाहीये. बॅटर मुवमेंटच करत नाहीये काय. त्यावेळेस फटका चांगला टॅप केलाय, परंतु बॉल मैदानाच्या आतमध्ये अडवला गेला. एकच धाव मिळेल फक्त. आता शेवटच्या ओव्हरमध्ये भरपूर धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल आणि 20 रनची गरज. 6 चेंडू 20 धावा. तर बॅटरची मुवमेंट झाली नाहीये. बॅटरने काहीच मुवमेंट केलेली नाहीये ज्यावेळेस बॉल रिलीज केला. आणि बॅटर ज्यावेळेस मुवमेंट करत नाही आणि बॉल जर शरीराला लागला तर डेलिब्रेट दिला जातो. बॅटरची काही मुवमेंटच नव्हती. पायी हलवला नव्हता बॅटरने. चला 6 मध्ये 20. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सचिन. पहिला बॉल व्हाईट बॉलने केली आहे सुरुवात. आता 6 मध्ये बनवायचे 19 धावा. 6 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. आणखीन एक व्हाईट बॉल टाकला गेलाय. 6 मध्ये 19 ची गरज असताना व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील. आता 6 मध्ये राहिल्यात 17 धावा. सहा चेंडू आणि 17 रनची गरज आहे मॅच मध्ये. इथून जो संघ जिंकेल तो शिरोडा टीमच्या विरोधामध्ये खेळणारा. 6 बॉल आणि 17 धावसंख्येची गरज आहे. 6 बॉल 17. गोलंदाज होत आहेत तयार. 6 बॉल 17 रनची गरज. यावेळेस पुन्हा एकदा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल आहे. 6 मध्ये 16 रनची गरज आहे. चौकार तर आलाय. 6 बॉल 16 रनची गरज आहे.
6 चेंडू आणि 16ची गरज या मॅच मध्ये. कल्पेश आला बॅटिंग साठी. 6 बॉल 16. कल्पेश विजयी होऊन देईल का आपल्या संघाला हा सामना. 6 मध्ये 16 बनवायचे आहेत. गोलंदाज होत आहेत तयार. 6 बॉल 16. पुढे सरसावा टॅप केलाय. तोपर्यंत बॅटर मात्र पोहोचलेला आहे. आता 5 मध्ये बनवायचे आहेत 15 धावा. 5 बॉल 15 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 5 बॉल 15. 2 चौकार लागले ना तर मॅच मध्ये येतील मित्र म्हणेन. 5 बॉल आणि 15 रनची गरज. गोलंदाज तयार होत आहेत पुन्हा एकदा. फटका चांगला आहे. टॅप केलाय आणि आणखीन एक सिंगल रन मिळेल. आता 4 मध्ये राहिले 14 धावा. आता कठीण झालंय समीकरण. 4 बॉल आणि 14 धावा इथून थोडंसं कठीणच वाटतंय. कारण की 3 चौका ठोकायच्यात आणि एका बॉलवरती तुम्हाला 2 रन्स घ्यायचे आहेत. 4 बॉल 14 रनची गरज या मॅच मध्ये. 4 बॉल 14. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. त्यावेळेस पुन्हा एकदा बॅटला बॉल लागलेला नाहीये पायावरती. बॉल ही रन घ्यायला हवी आहे. या रन साठी धावले का नाही तेच कळत नाहीयेत. 3 मध्ये राहिलेत आता 14 धावा. पहा आता 3 मध्ये 13ची गरज असती. एक्स्ट्रा रन जर टाकला असता तर अजूनपर्यंत मॅच जी आहे ना ती जिवंत राहिली असते. तर 3 मध्ये 14 बनवायच्या आहेत आणि सोपं झालंय आता समीकरण बॉलिंग करणाऱ्या टीम साठी. पुन्हा एकदा टॅप केलाय. आणखीन एक विकेट. पनवेलचा तक्का संघ बॅकफुट वरती आहे. तर 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विशाल आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता शिल्लक असणार आहे या मॅच मध्ये कदाचित असं म्हणता येईल. फटका चांगला आहे. क्रॅकिंग आहे ऑन साइडला. खूप चांगला फटका पाहायला मिळालाय. ऋषभच्या बॅट मधनं 10 रनची गरज. 1 बॉल आहे शिल्लक. पुन्हा एकदा पाहूया जोरकस फटका मारतायत का. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळा इथे. आणखीन एक चौकार. 6 धावसंख्येने मात्र हा सामना जो आहे ते पराभूत झालेत पनवेल तक्का संघ. आणि हा सामना जो तर जिंकलाय राया एट शिरोणे या टीमने. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आम्ही करतोय. आणि त्याचबरोबर पुढच्या मॅच साठी आम्ही देखील कॉल करतो. शिरोणे संघ आणि रायट उलवे संघ दोन्ही टीमच्या दरम्यान आजच्या रात्रीतला शेवटचा सामना होईल. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच पुन्हा एकदा 1 विकेट 27 रन बॅट मधनं आलेत. सचिन ठरला या मॅचचा